सैनिक व पोलीस शहीद परिवार सन्मान सोहळा व सैनिक समाज यशवंत पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला। माननीय जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी सातारा माननीय आनंदराव पाटील नाना यांच्या हस्ते घेण्यात आले। माननीय विजय पवार, सौ मंजरी खुसपे, श्री शरद गाडे, श्री रामकृष्ण वेटाट, श्री दिनकर थोरात, श्री वसंतराव शिंदे, श्री दीपक खंडक, श्री राजू शेटके, श्री प्रवीण मालाई, मेजर आनंद पथरकर, श्री सत्वशील कदम या सत्कार मूर्तीचे सत्कार घेण्यात आले। माननीय ब्रिगेडियर सुधीर सावंत, श्री प्रशांत कदम, श्री अतुल महात्रे, श्री उदय पवार, श्री काकासाहेब जाधव, शिवसेना कराड दक्षिण तालुका प्रमुख उपस्थित होते। आइए देखते हैं कराड महाराष्ट्र से ब्यूरो चीफ श्रीमती विद्या मोरे की रिपोर्ट। आपण दाखवलेल्या पेपरबद्दल महाराष्ट्र सैनिक फेडरेशन सातारा जिल्हा नेशन चालूबद्दल आपला अत्यंत ऋणी आहे व आपला बहुमूल्य योगदानाप्रती कृतज्ञतापूर्वक आपला सामाजिक शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित करताना अत्यानंद होतो। धन्यवाद सर। सहकार क्षेत्रातील दाखवलेल्या तत्परतेबद्दल महाराष्ट्र सैनिक फेडरेशन सातारा जिल्हा यशवंत चॅरिटेबल ट्रस्ट वडगाव उमरत या पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होतो। दिलेल्या सहकार्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद। सैनिकांप्रती आपल्या तन्मयतेबद्दल व आपण दाखवलेल्या कार्याबद्दल आम्ही कायम आपले ऋणी आहोत। या बहुमूल्य योगदानाप्रती कृतज्ञतापूर्वक आपला सामाजिक शैक्षणिक पुरस्काराने सन्मानित करताना अत्यानंद होतो। धन्यवाद सर। सहकार क्षेत्रातील भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। करून फिलिप पक्षाप्रमाणे आपण भरारी घेतली आहे। या आपल्या सहकार क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल नाना तुमचं आणि मावशींचं आजी माजी सैनिकांच्या वतीने सहर्ष स्वागत। आपल्या या शिवाजी बाळू जगताप कीर्तिचक्र हे ऑपरेशन विजय या जम्मू काश्मीर मध्ये शहीद झाले। त्यांना कीर्तिचक्र या त्यांनी सन्मानित करण्यात आलं। त्यांचे वीरपुत्र सूरज जगताप यांनी हा सन्मान स्वीकारावा अशी मी कराडमध्ये आयोजित सैनिक व पोलीस शहीद परिवार सन्मान सोहळा व सैनिक समाज यशवंत पुरस्कार प्रदान सोहळा याच्यामध्ये उपस्थित सर्वजण ज्याचं नाव प्रशांतने एकदम डिटेल प्रमाणे घेतलं त्या सर्वांचं मी स्वागत करतो। जसं की प्रशांतने सांगितलं की आम्ही ज्या जिल्ह्यापासून येतोय त्या जिल्ह्यात संपूर्ण देशात सर्वात जास्त सैनिक आहेत आणि माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की ज्या जिल्ह्यामध्ये सेकंड हायेस्ट सैनिक आहेत तिथे मी जिल्हाधिकारी झालेलो आहोत। आमचा तो जिल्हा आहे जिथे प्रत्येक कुटुंबामध्ये